नमस्कार मैत्रिणींनो, मी विजया विजूज होममध्ये तुमचं स्वागत आहे. आणि हे माझे मिस्टर योगेश, ते मी आणि रेवा आम्ही फिरायला चाललो आहोत. तर चला तर आपण भेटूया पुढे. आणि रेवा तर खूप खुश होती का तर तिचा सुट्टीचा शेवटचा दिवस होता, संडे. त्यामुळे आम्ही ठरवलं होतं तिला बाहेर घेऊन जायचं. आणि आम्ही गेलो. मस्त वातावरण झालं होतं, थंड, ऊन नव्हतं, त्यामुळे छान वाटलं. हे तिथं असे आंबे वगैरे लागले होते. रेवाला तर आंबे खूप आवडतात, तर ती दरवेळेस आंबे आणायला लावती, म्हणजे संपले का दुसरे. आणि इथं असे छोटे छोटे स्टॉल लागले होते, ज्वेलरी, कपडे, बुक्स आणि खूप म्हणजे व्हरायटी होती तिथं. आणि खूप लेडीज घेत पण होत्या तिथं ज्वेलरी वगैरे, मस्त शॉपिंग करत होत्या. संडे असल्यामुळे बहुधा सगळ्यांनाच वेळ होता तिथं, म्हणजे फिरण्यासाठी येतात, संडे आहे त्यामुळे. आणि कपडे वगैरे होते, टॉप्स होते कॉटनचे, मस्त होतं त्याचं पण फॅब्रिक. आणि हे बुक्स होते, सगळे जुने पण होते, म्हणजे खूप छान होते, वाचण्यासारखे होते बुक्स पण. रेवा आणि तिचे पप्पा वॉक करत होते, मस्त वाटलं त्यांना. म्हणजे रेवाचं चाललं होतं आपलं की आपण इकडं जाऊ तिकडं जाऊ. मग तिच्या पप्पांना ती म्हणवत होती आपण जाऊ, खेळण्याच्या दुकानात आहे तिथे खेळणी पण वगैरे होती तिथं, मग ते बघायचे होते तिला. परत मग तिचे पप्पा म्हटले मग जाऊ आपण, बघू. मग तोपर्यंत मी ज्वेलरीची शॉपिंग केली. तिथे छान अशा ज्वेलरी होत्या अँटी टॅर्निश, म्हणजे जे पाण्यात वगैरे टाकलं तरी त्याचा कलर वगैरे जात नाही. अशा डेली वेअर करण्यासाठी पण खूप सुंदर होत्या आणि खूप नाजूक होत्या, त्यामुळे मस्त वाटलं. तिथं कलेक्शन छान होतं. मी दाखवेल पुढे जर वाटलं आहे असेल तर क्लिप माझ्याकडं. आणि हे छान असे खेळणी होती कार्टूनची, मस्त होती. मग आम्ही आतमध्ये गेलो, तिथं पण किड्ससाठी, म्हणजे आता संडे होता ना, त्यामुळं किड्ससाठी पण ॲक्टिव्हिटी तिथे त्यांनी ठेवलं होतं. अशी शिप होती, त्याच्यात भरपूर सारे गेम वगैरे होते, ड्रॉइंग वगैरे, छान असे गेम होते तिथे. लहान मुलं पण एन्जॉय करत होती. तिथं ॲक्च्युली फी होती, म्हणजे त्या शिपमध्ये जाण्यासाठी. नंतर आम्ही रेवाला घेऊन गेम झोनला गेलो. तिथं पण रेवाने खूप मस्ती केली. तर खूप सारे गेम्स आहेत ॲक्च्युली, खूप व्हिडिओ गेम. परत म्हणजे असे हे पुढं तुम्ही बघताल तिथं असं नाही का बसायचं, म्हणजे असं वाटतं की आपण तिथं गेममध्येच आहोत, असे एक्सपिरियन्स देणारे भरपूर गेम होते तिथं, मस्त होते. आणि हे पोरांसाठी होते, फायरिंगचे वगैरे असं काहीतरी होतं तिथं. आणि पूर्ण म्हणजे फॅमिली वगैरे, आता संडे होता, परत सुट्ट्या आहेत पोरांना, त्यामुळे भरपूर फॅमिली आपल्या लहान लहान मुलांना घेऊन आली होती तिथे. आणि हे असे कुपन्स होते, त्याच्यावर जर तुमचे तेवढे झाले तर ते प्राईज पण देत होते. आणि हे असे छोटे छोटे गेम्स होते कॅचिंगचे, ज्याच्यात टेडी वगैरे होते तिथं, टेडी पाऊच. परत असे तिकीट्स वगैरे होते. परत असंच फन करण्यासाठी पण होते. आणि ॲक्च्युली ह्याचं एक कार्ड बनवायचं असतं, आणि मग ते कार्डवर पैसे आपण टाकले की मग हे गेम आपल्याला जर पंच केलं तर खेळता येतं. असे छान असे गेम होते तिथं. आणि व्हिडिओ गेमला अशी कार वगैरे होती चालवण्यासाठी, एक्सपिरियन्स लहान मुलांसाठी खरंच छान आहे. आणि असं हॉर्स होता तिथं, जिथं हॉर्सवर बसून असं वाटतं की आपण हॉर्सवर आहोत. आणि असे हे लहान मुलांचे होते ॲक्च्युली, लहान मुलं वगैरे बसू शकत होते त्याच्यावर. आणि पुढं असं मोठ्यांसाठी पण होते, काही असे बॉल फेकायचे होते. परत हे कसं फायरिंगचं होतं, ज्यात हे व्हिडिओ गेम वगैरे टाईपमध्येच आहेत सगळं. आणि मुलं पण एन्जॉय करत होते, मदर डॉटर असं पण कोणी खेळत होतं. हे किचन असं क्लिक करायचे होते, जे क्लिक बरोबर लागत हे किचन आपल्याला भेटतं. छान होतं, म्हणजे काही असंच टाईमपास म्हणजे खेळतात पोरं. आम्ही पण मग हा गेम खेळलो. रेवाचं चाललं होतं बॉल घ्यायचा हा, त्यामुळं मी आणि ती खेळली गेम, मस्त वाटलं आम्हाला. ॲक्च्युली ते बॉल घेतला त्यांनी आणि सोडला तो. आम्ही रेवाचं चाललं होतं, आपण सांगू त्यांना की असं कसं केलं त्यांनी, नाही का, बॉल कॅच केलेला परत सोडला. ॲक्च्युली हीच त्यांची ट्रिक असते, त्याच्यात ते आपण पैसे वेस्ट घालतो ॲक्च्युली ते खेळून. पण कधी कधी देतात आम्हाला भरपूर, असे थोडे 2-4 भेटले किचन वगैरे, त्यामुळं रेवाला खूप म्हणजे असं छान वाटायचं. हा एक गेम होता काहीतरी बॉल्स वगैरे कलेक्ट करण्याचा, की कोणाचे किती बॉल्स वगैरे जातात वगैरे. आणि मग रेवा मस्त एन्जॉय करत होती गेम, तिला खूप आवडला हा ॲक्च्युली गेम. आणि तिचं चाललं होतं की खेळू आपण. मग
आम्ही पण बघितलं कसं काय होतं आणि बरेच लहान लहान मुलं खेळण्यासाठी आले होते आणि छान वाटलं ते बघून. आणि रेवाचं पण आता शाळा चालू झाल्यावर मग पूर्ण पॅक रुटीन असतं तिचं, सकाळी शाळा परत संध्याकाळी क्लास असतो. आजकालच्या खरं तर लहान मुलांचं असंच झालं आहे, म्हणजे खेळण्यासाठी काही टाईमच नाही राहिला. ॲक्च्युली शहरामध्ये ग्राउंड वगैरे हा प्रकार न राहिल्यामुळे पोरांना असं बाहेर खेळणं परत ह्या ॲक्टिव्हिटी खूप साऱ्या कमी झाल्यात. आणि हे लहान मुलांना पाहिजे की बाबा बाहेर जाऊन खेळणं, लहान मुलांमध्ये एकत्र येतात, खेळतात, भरपूर सारे गेम असतात आणि खूप छान एक्सपिरियन्स होता जे आधी आपल्याला भेटायचा. आणि आता शाळा जरी असल्या तरी त्यांना ग्राउंड असेलच असं नाही आहे. आणि ह्या ॲक्टिव्हिटी एकदम कमी झाल्यात आणि जास्त शाळा अभ्यासाकडेच जोर देते. नंतर आम्ही मिस्टर DIYला गेलो होतो. ॲक्च्युली स्टेशनरी वगैरे होती छान तिथं बघण्यासाठी आणि रेवाचं चाललं होतं आपण बघू म्हणून तिथं काय काय आहे स्टेशनरी, तर तिथेच होते. आणि ह्याच्यात ॲक्च्युली प्राईस छान आहेत, म्हणजे कमी किमतीत मस्त असे प्रोडक्ट्स आहेत तिथं जे घेऊ शकतो आपण. रेवाचं चाललं होतं हे किती होतं ते त्याचं ड्रॉइंग वगैरे होतं, त्याच्यात ते लावण्यासाठी चाललं होतं तिचं, आपण ते घेऊ. हे फाईल्स वगैरे होत्या, त्याच्यात पण छान असं कलेक्शन होतं त्यांचं. आणि हे सगळं कलरिंगचं होतं, पेन वगैरे, पण त्याच्यात पण बरेचसे टाईप होते. लहान मुलं ॲक्च्युली हे एन्जॉय करतात बघण्यासाठी, त्यामुळेच मी घेऊन गेले होते तिला की मग नंतर मी पण पुढं बघितलं असं ज्वेलरी वगैरे पण होत्या तिथं पण. आणि किमती खूपच कमी होत्या, म्हणजे त्या मानाने मस्त वाटलं ते बघून पण. मी 1-2 घेतल्या आणि रेवाला पण चाललो होतं, मग स्टेशनरीचं पण तिने थोडंफार घेतलं सामान. आता शाळा चालू होणार आहे म्हटलं सगळंच कसं लहान मुलांना नवीन पाहिजे नसतं, की लहान काय सगळेच असतात त्यांना नवीन पाहिजे, पेन, पेन्सिल आणि बुक्स तर आपण घ्यावंच लागतात, नवीन युनिफॉर्म. आणि खरंच पहिलेचे छान होतं ना, की बाबा शाळेत जायचं म्हटलं की सगळं स्टार्टिंग नवीन घेणं, परत ते टापटीप ठेवणं आदल्या दिवशी, हा आता शाळेत जाणार आहे. तर छान असा एक्सपिरियन्स असायचा. सगळेजण म्हणणार की हा उद्या भेटू आपण, आणि खूप दिवसांनी मित्रमैत्रिणींना भेटलं तर खूपच मज्जा वाटायची. तसंच आजकाल लहान मुलांमध्ये पण झालेलं आहे. तिला पण खूप आनंद झाला होता की आता आपण उद्या शाळेत जाणार आहे, मग सगळे तिचे फ्रेंड्स आहेत ते भेटणार. आणि तिला ॲक्च्युली शाळेची आवड आहे, त्यामुळं मज्जा वाटते तिला असं शाळेत जायला. असं ती कधीच कंटाळा नाही करत. म्हणजे ती लहान असताना पहिल्यांदा जरी शाळेत गेली होती ना, तरी ती कधी असं रडली वगैरे नाही. त्यामुळं मला असं कधी टेन्शन नाही आलं की आता रेवाला शाळेत पाठवायचं आहे आणि मग ती रडेल वगैरे. उलट मलाच वाटत होतं तर ती शाळेत जाणार आहे तर माझं कसं होणार, म्हणजे खूप वेळाने असं तिला पाठवणार होते ना शाळेत. आणि घरी पण ती खूप मस्ती करते, कधीतरी तुम्हाला दाखवलं कशी मस्ती करते फ्रेंड्स बरोबर तिच्या. आणि खूप सारे फ्रेंड्स गोळा करून ते छान असे कॅरम वगैरे खेळतात. आणि जसं नवीन टिफिन वगैरे होते, आता शाळा चालू होणार म्हणून छान कलेक्शन होतं. त्याच्यानंतर आम्ही मग घरी जायचं प्लॅन केला, खूप उशीर झाला होता. मग रेवाचं मज्जा आली म्हणून चाललं होतं की बघ माझा पण व्हिडिओ बनव, मज्जा आली मला खूप. मग पुढे एक विचार आहे छानसा, आणि भेटूया आपण नेक्स्ट